माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घरचा पत्ता द्यावा। 10,000 हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती, आता ते 6,000 हेक्टरवरती आलेले आहेत। पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल। सन्माननीय सदस्य रोहित पाटील जे सांगतायत ते काही अंशी खरं जरी असलं तरी मी द्राक्ष हे एकूण जे निसर्गाचं चक्र आहे अध्यक्ष महोदय, ते अलीकडच्या काळात आपण बघितलं, पाऊस दिवाळीपर्यंत चालतो, डिसेंबरपर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्चमध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो। अध्यक्ष महोदय, सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही। माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घरचा पत्ता द्यावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही, नुकसान होते असं म्हटलं नाही मी। त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही, खरड छाटणीनंतर उत्पादन लगेच कसं घेता येईल? खरड छाटणीनंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फूट होते, जेव्हा घड बाहेर येतात, जेव्हा त्याचे जिब्रेलिक ॲसिडने डिपिंग होते, त्याचा जो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात, त्याला कालावधी पुष्कळ असतो। त्यामुळे खरड छाटणीनंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड छाटणीनंतर उत्पादन घेत नाही शेतकरी। गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही अशा पद्धतीचं उत्तर असं वाक्य माझ्या समोर आलेलं आहे, म्हणून मी हा प्रतिप्रश्न केलेला आहे, म्हणून मी या उत्तरावरती हरकत घेतलेली आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्यामधून जर द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्याला धोरणच बदलावं लागणार आहे, जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर 10,000 हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती, आता ते 6,000 हेक्टरवरती आलेले आहेत। पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल। आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पाटील जे सांगतायत ते काही अंशी खरं जरी असलं तरी मी द्राक्ष बागायतदार उत्पादन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येतो। मला द्राक्ष बागायतदार संघाच्या बागायतदारांच्या संदर्भातल्या अडीअडचणी पण माहिती आहे मला। त्या संदर्भामध्ये आपण क्रॉप कव्हरचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून तो निर्णय या ठिकाणी लागू केलेला आहे। या संदर्भात आणखीन काही सुविधा जर त्यांना सुचवायच्या असतील तर त्यांच्याबरोबर बैठक घेऊन सूचना आपल्याला घेता येतील, काय अडचण नाही। अध्यक्ष महोदय, त्यांनी सूचना कराव्या, कारण सांगली आणि नाशिक या 2 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्ष उत्पादन होतं। त्यामुळे रोहित पाटील जर म्हटले तर बैठक लावून आणि आपण ते शिफारशी देतील त्याप्रमाणे बदल करण्यात येईल।